नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तो टॉपिक म्हणजे हँडिकॅप स्टुडंटसाठी, म्हणजे जे पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे, तर तो जो PWD कोटा आहे, तर त्या कोटाबद्दल आपण सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. या कोटामध्ये एक्झॅक्टली विद्यार्थी कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे, त्याची कॅटेगरीज काय असायला हवी, त्याचे क्रायटेरियाज काय आहेत, कुठे व्हेरिफिकेशन करायला हवं, या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना PWD मधून अप्लाय करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा. आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एक स्क्रीन शेअर करतोय, त्यामध्ये पूर्ण प्रॉपर प्रेझेंटेशन नुसार एकदम क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की व्हॉट इज द PWD कोटा. बघा, PWD कोटा 2026 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द PWD कोटा? पर्सन विथ डिसॅबिलिटी. डिसॅबिलिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोटा असतो. यामध्ये 5% जागा राखीव असतात. प्रत्येक कॉलेजमध्ये 5% म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्ण सीट जर 10,000 असणार, त्यापैकी 5% सीट्स या मेडिकल कोर्सेसमध्ये राखीव आहेत फक्त डिसॅबिलिटी पर्सनसाठी. यामध्ये कुठले कोर्सेस आपण समाविष्ट करतो? MBBS, BDS, BMS, BHMS, त्यानंतर अदर जे काही अलाइन कोर्सेस आहेत तेही याच्यामध्ये सामील आहे. पण आपल्याला जे मेनली फोकस करायचं आहे ते हे 4 कोर्सेसवरती आहे. इम्पॉर्टंट रोल, यामध्ये नीट फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. बिगेस्ट मिस्टेक का? विद्यार्थी जेव्हा नीट फॉर्म भरतो तर त्या टायमाला विद्यार्थ्यांनी तिथे मेन्शन करायला हवं की पर्सन विथ डिसॅबिलिटी. त्या टायमाला जर तुम्ही PWD मेन्शन करत असाल तर तुमच्यासाठी एक प्लस पॉईंट बनतो. तुमच्यासाठी ज्याही एक्झाम सेंटर्स असतात तिथे स्पेशल जागा भेटते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एक्झाम्स प्रॉपरली लिहू शकता. त्यानंतर इफ कॅन्डिडेट इज PWD कोटा बेनिफिशियल, PWD मस्ट बी सिलेक्टेड इन ओरिजिनल ऍप्लिकेशन फॉर्म. म्हणजे जेव्हा नीटचा फॉर्म भरतो त्या फॉर्ममध्ये कंपल्सरी PWDचा कोटा हा मेन्शन करायला असायला हवा. आफ्टर सबमिशन ऑफ PWD कॅन बी ऍडेड लेटर. त्यानंतर तुम्ही PWD ऍड करू शकत नाही नीट ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की मिनिमम डिसॅबिलिटी रिक्वायर्ड. बघा, यामध्ये एक खूप महत्वाचा रोल फॉलो करतो, ते म्हणजे काय? तर फॉर द मेडिकल ऍडमिशन डिसॅबिलिटी मस्ट बी 40% ऑर मोर. ओनली दॅट कॅन्डिडेट इज अ कन्सिडर फॉर द बेंचमार्क डिसॅबिलिटी. म्हणजे त्या कॅन्डिडेटलाच फक्त आपण बेंचमार्क डिसॅबिलिटीमध्ये टाकतो आणि त्यांनाच फक्त अलाउड करतो की त्या विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटीमधून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर मिनिमम मिनिमम जी डिसॅबिलिटी आहे तर ती 40% आहे. म्हणजे विद्यार्थ्याची मिनिमम डिसॅबिलिटी ही 40% असायला हवी. त्याच विद्यार्थ्याला फक्त यामध्ये अप्लाय करता येतं. त्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण, ते म्हणजे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट रूल. डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचे काय रूल्स बनतात, म्हणजे जे सर्टिफिकेट काय कशा पद्धतीने बनतं किंवा त्याचे रूल्स काय ते बघा. सर्टिफिकेट मस्ट बी फॉलो स्ट्रिक्ट रूल्स. यामध्ये तुम्हाला जसं दिसतं आहे की सर्टिफिकेट मस्ट बी फॉलोड बाय स्ट्रिक्ट रूल आहेत. इश्यू इन 2026 मध्ये इश्यू असायला हवं. अनेक्चर डी फॉर्मॅट असायला हवा. त्याच्यामध्ये अनेक्चर डी फॉर्मॅट काय असतो काय नाही ते ब्राईट फ्युचर टीम तुम्हाला देऊ शकते. इश्यूज ऑथॉरिटी डिसॅबिलिटी असेसमेंट बोर्ड, म्हणजे दुसऱ्या कुठल्याही बोर्डचं चालणार नाही, तिथे फक्त ऑथोराइज डिसॅबिलिटी असेसमेंट बोर्डच तिथे तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे. अदर सर्टिफिकेट प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे यांचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कुठेही चालत नाही. याची व्हेरिफिकेशन कुठे करायची असते? बघा, जेव्हा आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं तेव्हा आपल्याला व्हेरिफिकेशनही करायचे असतात. तर एक्झॅक्टली याचं व्हेरिफिकेशन कुठं करायचं याबद्दल डिस्कस करूया. त्या कॅन्डिडेटकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जिल्ह्याचं असायला हवं. त्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज अँड जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी एक पहिलं सेंटर आहे आणि दुसरं सेंटर महाराष्ट्रामध्ये एम्स आहे नागपूर. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटी मधून अप्लाय केलंय त्या विद्यार्थ्यांनी इथे जाऊन आणि तुमचं डिसॅबिलिटी किती पर्सेंटमध्ये आहे तर ते प्रॉपर सर्टिफिकेट बनवून देतात. त्या सर्टिफिकेटला घेऊन आणि मग आपण पुढे ऍडमिशनची प्रोसेस करू शकतो. दिस बोर्ड व्हेरीफाईड डिसॅबिलिटी पर्सेंटेज, टाईप ऑफ डिसॅबिलिटी, वेदर कॅन्डिडेट इज फिट फॉर परचेस मेडिकल कोर्स ऑर नॉट, म्हणजे तो कॅन्डिडेट मेडिकलसाठी करू शकतो की नाही हे त्याच्यामध्ये ते डिसाईड करून आणि आपल्याला सांगतात. त्यामध्ये टाईप ऑफ डिसॅबिलिटी अलाउड. बघा, टाईप ऑफ डिसॅबिलिटीज किती आहे? लोकोमोटिव्ह आहे, व्हिज्युअल डिसॅबिलिटीज, हिअरिंग इम्प्रुव्हमेंट, स्पीच डिसॅबिलिटी, मेंटल इलनेस, लर्निंग डिसॅबिलिटी, ऑस्टियम स्पेक्ट्रम डिसॅबिलिटी, मल्टिपल डिसॅबिलिटीज. बट ऑल डिसॅबिलिटीज आर नॉट अलाउड इन मेडिकल कोर्सेस. काही डिसॅबिलिटीज मेडिकल कोर्सेसमध्ये अलाउड नसतात. ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच ते तुम्हाला फायनल तुम्ही मेडिकलसाठी फिट आहात की नाही हे तुम्हाला तिथेच सांगितलं जातं. त्यानंतर मेडिकल बोर्ड चेक्स वेदर कॅन्डिडेट इज कॅपेबल फॉर मेडिकल ट्रेनिंग ऑर नॉट, हे तिथे क्लिअरली मेन्शन केलं जातं. सीट अलॉटमेंट प्रोसेस बघा,
फर्स्ट ड्युरिंग द काउन्सिलिंग, जेव्हा महाराष्ट्र स्टेटचं काउन्सिलिंग चालू होतं तिथे ड्युरिंग द काउन्सिलिंग फर्स्ट पीडब्ल्यूडी सीट्स आर फिल्ड, म्हणजे सगळ्यात पहिल्या राऊंडमध्येच पीडब्ल्यूडीच्या ज्याही सीट्स आहेत तर त्या फिल होतात आणि त्याच्यानंतर त्या सीटमध्ये परत नवीन चॉईस फिलिंग करू शकत नाही. इफ पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट सीट्स रिमेन वॅकंट, सीट्स रिटर्न टू नॉर्मल कॅटेगरी, म्हणजे ज्या सीट्स आहेत त्या सीट नॉर्मल कॅटेगरीमध्ये येऊन ऑटोमॅटिकली जमा होता. म्हणजे जे कॅन्डिडेट जर नसेल कोणी, ऍडमिशन जर घ्यायला कोणी नसेल तर त्या सीट ऑटोमॅटिकली नॉर्मल सीटमध्ये येतात. नो फ्रेश प्रिफरन्सेस, म्हणजे सेकंड राऊंड मध्ये नवीन तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता का? नाही, एकदाच तुम्हाला चॉईस फिलिंग करायचा ऑप्शन आहे. इम्पॉर्टंट पॉईंट फॉर काउन्सिलिंग, रजिस्टर इन महाराष्ट्र स्टेट सीईटी, आपण जे नॉर्मल रजिस्ट्रेशन करतो महाराष्ट्र स्टेट सीईटीचं, अपलोड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, कंपल्सरी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. अटेंड द फिजिकल व्हेरिफिकेशन ऍट मेडिकल बोर्ड, मेडिकल बोर्ड म्हणजे जसं मी बोललो की जसं जे जे आहे किंवा एम्स आहे नागपूरचं, या ठिकाणी अटेंड करायचं आहे मेडिकल बोर्ड व्हेरिफिकेशन. आफ्टर व्हेरिफिकेशन पीडब्ल्यूडी स्टुडंट बिकम व्हॅलिड फॉर काउन्सिलिंग, तोच स्टुडंट नंतर व्हॅलिड होतो काउन्सिलिंगसाठी, हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर एक्झाम्पल, एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. सपोज ओपन कॅटेगरीच्या 100 सीट्स आहेत, त्यापैकी पीडब्ल्यूडीच्या रिझर्वेशन 5% असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी 5 सीट्स तुम्हाला पीडब्ल्यूडीच्या भेटतात. आणि इफ 95 सीट्स ह्या नॉर्मलच्या असतात तर 5% सीट पीडब्ल्यूडीच्या भेटतात. फायनल कन्क्लुजन एकच आहे, इव्हन स्टुडंट हॅज अ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, फायनल डिसिजन टेकिंग बाय मेडिकल बोर्ड ओनली, म्हणजे एम्स आणि जे जे मध्ये जे बोर्ड आहे तर बोर्डच ठरवतं की एक्झॅक्टली हा विद्यार्थी मेडिकलसाठी फिट आहे की नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. फिजिकली कॅपेबल, फिट परसिव्ह फॉर मेडिकल कोर्सेस, दिस इज अ मेन मोटिव्ह. इम्पॉर्टंट ऍडवाइस टू ऑल स्टुडंट्स, कीप पीडब्ल्यूडी इन द नीट फॉर्म, नीट फॉर्म मध्ये पीडब्ल्यूडी नक्कीच तुम्ही फॉर्म फिल करा. कीप करेक्ट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, करेक्ट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आणि जे ओरिजिनल आहे तेच डिसॅबिलिटी सर्टिफिकेट फॉलो करा. त्यानंतर अटेंड मेडिकल बोर्ड व्हेरिफिकेशन, व्हेरिफिकेशन बोर्डमध्ये जाऊन आणि करून घेणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. अदरवाईज पीडब्ल्यूडी कोटा बेनिफिशियल विल बी रिजेक्टेड ड्युरिंग द काउन्सिलिंग, म्हणजे तुमचं पीडब्ल्यूडीचं रजिस्ट्रेशन हे रिजेक्ट होऊ शकतं ड्युरिंग काउन्सिलिंगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आहे पीडब्ल्यूडी कोटा. या कोटामध्ये विद्यार्थ्यांना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स न भेटल्यामुळं विद्यार्थ्यांना त्या कोट्याद्वारे ऍडमिशन घेता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्ही या प्रॉपर या सर्व गोष्टींचं गायडन्स घ्या, ब्राईट फ्युचर टीमचं सपोर्ट घ्या, त्यांचे पेड पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. महाराष्ट्र स्टेटसाठी ऑलमोस्ट निगोशिएबल, म्हणजे खूपच कमी चार्जेस आहेत आपले. तुम्ही ती काउन्सिलिंग जॉईन करून आणि विद्यार्थ्यांना प्रॉपर गायडन्स भेटणार आहे. सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या पेड काउन्सिलिंगचा नक्कीच आनंद घ्या आणि प्रॉपर लाभ घ्या. ही व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युअल गरज आहे तर ते विद्यार्थी या व्हिडिओला बघून आणि सर्व गोष्टी फायनल करू शकतात. थँक्यू सो मच.